श्री स्वामी समर्थ. गुरुवारी म्हणजेच 18 जूनला गुरुपुषामृत योग येत आहे. या वर्षातील लास्टचा योग आहे हा, आणि तो सकाळी 6:04 सुरू होत आहे. तो 11:32 आहे. या योगामध्ये तुम्ही जी सेवा कराल किंवा जी काही तुम्ही नवीन सुरुवात कराल ती अक्षय मानली जाते. म्हणजे गुरुपुषामृतात तुम्ही कुठलेही काम नवीन सुरू करा किंवा कुठलीही वस्तू आणा, त्याला अक्षय असे म्हणले, म्हणजे अक्षय पुण्य असे म्हटले जाते. आता ज्या गोष्टी तुम्ही आणाल, ज्या गोष्टी नवीन सुरुवात कराल त्या गोष्टीनं, किंवा ज्या कुठली तुम्ही सेवा कराल, ज्या कुठले पठण करणार त्या गोष्टीला सुद्धा अक्षय पुण्य प्राप्त होईल. याच्यासाठी आपण कुठली सेवा करावी किंवा काय काय करावे, चला तर मग पाहूया. आता या दिवशी घरात लक्ष्मी टिकावी, घरातील वातावरण प्रसन्न राहावे म्हणून या दिवशी केलेले कोणतेही काम अक्षय मानले जाते. घरात समृद्धी ऐश्वर्य राहावे म्हणून केलेली पूजा खूप शुभ मानली जाते बघा. आणि गुरुवार म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी तुम्हाला एकदम सकाळ ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सकाळ लवकर उठून तुमचे नित्यकर्म उरकायचं आहे. आणि आंघोळीच्या पाण्यात हळदीची चिमट टाकायची आहे. याच्याने तुम्हाला गुरुबळ प्राप्त होईल. गुरुबळ प्राप्त झाले म्हणजे तुमच्या जीवनातील कष्ट दूर होतील आणि जे काही तुमच्या म्हणजे अडलेली कामं किंवा त्रास होत असेल तो दूर होईल. ही आंघोळ ते उरकायची आहे लवकरात लवकर, आणि घरातील देवपूजा पण उरकायची आहे. आता याच्यासाठी तुमच्या घरात जर विष्णूंची मूर्ती असेल तर ठीक आहे, फोटो असेल तरीही चालतो. लक्ष्मीची मूर्ती सगळ्यांच्याच घरामध्ये असते. आता पूजा म्हणजे उरकल्यानंतर ना तुम्ही महाविष्णूंना अभिषेक करू शकता. दुधाने, हळदीने, पाण्याने. हळदीच्या पाण्याने जरी केला तरी अतिउत्तम. लक्ष्मी मातेलाही तसंच तुम्ही पाण्याने, हळदीच्या पाण्याने किंवा दुधाने, दह्याने, तुम्हाला जसा जमेल तसा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर ना तुम्हाला तुळशीची पानं 108 आणायची आहेत. तर त्या तुळशीच्या पाण्याने तुम्हाला एक तुळशीचं पान वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशी मातेला आपले नंतर पिवळी फुलं व्हायची आहेत. तुळशी मातेला गुलाबाची फुलं, पिवळी फुलं व्हायची आहेत. आणि जमत असेल तुम्हाला तर श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहेत. ते जर जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आणि याच्यानंतर तुम्हाला श्री सुक्तचा पाठ करायचा आहे. कनकधारा स्तोत्राचा पाठ करायचा आहे. आणि जर तुम्हाला पाठ करणं होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून शांत चित्ताने बसू शकता, किंवा तुमची पूजा चालू करताना सुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा मोबाईलवर चालू ठेवायचं ना आपली पूजा करायची, अभिषेक करायचा, तेही चालतं. त्याने पण तेवढंच पुण्य मिळतं. आता या गुरुपुषामृतावर की नाही सोन्याची खरेदी, सोने चांदी याची खरेदी खूप म्हणजे त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण की या दिवशी केलेली कुठलीही गोष्ट ही अक्षय पुण्यात मानली जाते, किंवा त्याच्यात खूप वाढ होते. ते कधीच मोडली जात नाही असं म्हणतात. त्या अक्षय मानले जाते. त्याच्यासाठी सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आता या दिवशी जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं होत नसेल तर या 2 गोष्टी तुम्ही आणा. या 2 गोष्टी लक्ष्मी मातेला खूप म्हणजे खूप प्रिय आहेत. आता त्या 2 गोष्टी कुठल्या म्हणजे पिवळी मोहरी आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या कवड्या, पिवळ्या कवड्या. या 2 वस्तू तुम्ही बाजारात सहजासहजी उपलब्ध होतात. ह्या 2 गोष्टी, या 2 गोष्टी घरात आणायच्या आहेत तुम्हाला. आणि आता कवड्या आणल्यानंतर ना तुम्ही 5, 7, 3, 2 अशा म्हणजे विषम संख्येत आणायच्या आहेत. आणि विषम संख्येतच तुम्हाला त्याचे म्हणजे आधी पाण्याने, दुधाने, हळदीच्या पाण्याने असे धुवून धूप अगरबत्ती लावून त्याच्यामध्ये अभिमंत्रित करून लक्ष्मी मातेसमोर त्याची पूजा हळदी कुंकाने पूजा करायची आहे. आणि पिवळी मोहरी देखील तसंच आहे. आता याच्याने काय होते तर सोन्यासमान मानली गेलेली आहे पिवळ्या मोहरीला बघा. सोन्यासमान महत्त्व दिलेलं आहे पिवळ्या मोहरीला. पिवळ्या मोहरीमुळे आपल्या घरात निगेटिव्हिटीचा, ऊर्जेचा प्रवेश होत नाही.
आणि लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे. आणि याच्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा म्हणजे सगळ्यांच्याच घरात लक्ष्मीचा वास हा सतत राहील. लक्ष्मीचं सहवास सतत राहतो. घरात काही अडचण निर्माण होत नाही. आर्थिक चणचण कधी भासत नाही. त्याच्यामुळे या गुरुपुषामृत या योगावर ही तुम्ही नक्की या 2 वस्तू आणा. गुरुवारी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे बघा. पिवळा रंग म्हणजे गुरुचा रंग आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे घाला या दिवशी. त्याच्याने तुम्हाला गुरुबळ प्राप्त होईल. हे सर्व केल्यानंतर आता आपल्या मुख्य दरवाजाच्या समोरची तुम्ही सकाळ सकाळच स्वच्छता करायची आहे. हळदीचे लेपन करायचे आहे या दिवशी. पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करा आणि रांगोळीने छान रांगोळी काढा आणि हळदीनेच तुमच्या मुख्य दरवाजावर आणि उंबऱ्यावर स्वस्तिक काढायचे आहेत. स्वस्तिक याच्याने खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी ऊर्जा निर्माण होते. गुरुबळ म्हणजे हे होते, घराला लाभते आणि निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येत नाही. आणि दोन्ही बाजूनी तुपाचे दिवे लावायचे आहेत. दोन्हीकडे तुपाचे दिवे लावायचे आहेत. लावून झाल्यानंतर एकदम छान पूजा करायची आहे. मस्तपैकी आरती धूप सगळं करायचं आहे. श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे. कनकधाराचा पाठ करायचा आहे. जमलं तर श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. पिवळा शिरा करू शकता तुम्ही या दिवशी नैवेद्याला. आणि नंतर ना तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पूजा करण्यासाठी जायचं आहे. तर पिंपळाचे झाड म्हणजे साक्षात विष्णूंचेच रूप आहे. त्याच्यात विष्णूंचा वास असतो असं म्हणतात. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी, दूध, हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 108 फेऱ्या मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हे सर्व केल्यानंतर हात जोडून श्री विष्णूंना आणि लक्ष्मी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे विष्णू देवता, तुम्ही या जगाचे पालन करता आहात. हे लक्ष्मी माते, तू म्हणजे प्रत्येक घरातील लक्ष्मी आहे. म्हणजे लक्ष्मीची कारक लक्ष्मीच आहे. या घरात कधीही पैशाची चणचण अडचण भासू देऊ नका. लक्ष्मी माते, तुमचा वास माझ्या घरात सतत राहू द्या. माझ्या हातनं जेवढी होईल तेवढी मी सेवा तुमची करील. आणि महाविष्णूंना पण तसंच म्हणायचं आहे, माझ्या हातनं तुमची जेवढी सेवा होत असेल तेवढी मी करीन. माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर त्या पण माफ करा. लक्ष्मी माते लक्ष्मी मातेला पण म्हणायचं आहे, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर माफ करा. माझ्या घरात एकदम सगळ्या सदस्यांचे आरोग्य चांगले राहू द्या. माझ्या घरातील सदस्यांची प्रगती होऊ द्या. माझ्या घरात एकदम आनंद ऐश्वर्याने भरून जाऊ द्या माझं घर. अशी महाविष्णू आणि लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि या पूजा संपन्न अधिक महिन्यात म्हणजे तुम्हाला जर कुठली गोष्ट राहिली असेल अधिक महिन्यात तर या दिवशी सुद्धा करू शकता. तोच अक्षय पुण्य मानणारा हा दिवस आहे. त्याच्यामुळं तुम्ही दिव्याचं 33 दिव्यांचं म्हणजे तुम्ही ही करू शकता. वाती जाळू शकता तुम्ही महाविष्णूंपुढं लक्ष्मीपुढं तुपातल्या. तुम्हाला जे काही करता येईल ते जास्तीत जास्त सेवा करा आणि लक्ष्मी मातेचा आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ.